हॅलो एकल हे बघा ज्यांचं एकल माझं नाव नंदकिशोर सर्जेराव बडक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सफियाबादवाडी, केंद्र शिव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। छान झाला सर कार्यक्रम, एकदम छान। इथली व्यवस्था पण छान होती। आज का आपले महाराष्ट्राची लोकधारा याच्यामधलं लेझिम पथक होतं आपलं। 29 मुली आणि 6 मुलं म्हणजे ढोल वाजवणारे, असे 35 मुलं होते। हे 12 ते 14 वयोगटाचे। आमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम जे असतात, जयंत्या असं, शिवजयंती असेल, जिजाऊ जयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, या जयंतीमध्ये आम्ही हा परफॉर्मन्स देतो गावामध्ये पेश करतो। मुख्याध्यापक श्री जाधव सर आहे आमचे। अजून आमच्या ह्या सूर्यवंशी मॅडम आहे, त्यानंतर या मुक्ता गायकवाड, ज्योती गायकवाड, आम्ही 4 जण घेऊन आलेलो टीम आजची। माझे नाव श्रीमती गायकवाड ज्योती महादू, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सफियाबादवाडी येथील सहशिक्षिका। आज या तापड या नाट्यगृह मंदिरामध्ये आम्ही आमचं लेझिम पथक घेऊन आलो। आमचं लेझिम पथक हे जसं आमच्या गावासाठी नाविन्यपूर्ण आहे, तसंच आज या कार्यक्रमात जेव्हा आम्ही उपस्थित झालो आणि संपूर्ण कार्यक्रम बघितला, तेव्हा आमच्या लक्षात आलं की अख्ख्या तापड या नाट्यगृह मंदिरामध्ये आमचं लेझिम पथक हे नाविन्यपूर्ण। आज जिल्हा स्तरावर एवढ्या छान प्रकारे सादरीकरण करते, याचा मला माझ्या शाळेचा, माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा आणि माझ्या सहकारी शिक्षकांचा सर्वांचाच अभिमान आहे। एवढे हुशार मुलं तुमची काय त्याच्या पाठीमागे? सर, त्यांची स्वतःची मेहनत आणि त्याचबरोबर आमची मेहनत। थीम म्हणजे अस्सल महाराष्ट्राची खरी खुरी लेझिम, बस। याच्या व्यतिरिक्त आमची दुसरी कोणतीही थीम नव्हती। आणि विशेष म्हणजे आमचं ढोल पथक हे अस्सल महाराष्ट्रीयन लेझिमवर वाजवणारच ढोल पथक होतं। ढोल पथकात सहभागी विद्यार्थी हे फक्त 10, 11, 12 आणि 13 याच वयोगटाची होती। मी स्वतः आणि माझे सहकारी शिक्षिका आणि बडक सर। माझं नाव MK गायकवाड, मी सफियाबादवाडी शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आणि अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी वाजून त्याच्यावर मुलींनी विद्यार्थ्यांनी लेझिम खेळली, याच्यात आम्हाला खूप आनंद वाटतो। सर, मी संदीप हनुमंत साखरे, मी एक डान्स अकॅडमी चालवतो आणि सध्या मी एक पृथ्वी प्रज्ञावंत फाउंडेशन म्हणून असं गरीब मुलांना वगैरे तिथे पण डान्स वगैरे शिकवायला जातो। डान्स होता मुलांचा? सर, आज गोंधळ डान्स होता मुलांचा। हा गोंधळ आम्ही इथं सादर केला होता आजचा। सर, सर्व वयोगटाचे 3 वर्षापासून ते 10वी पर्यंत वगैरे जसं आहे आपण म्हणतो, त्या वयोगटावरून सर्व लेकरं इथे आपलं प्रात्यक्षिक वगैरे सगळं सादर केलंय त्यांनी आज। यस सर। सर, थीम आजची थीम लोककलेचा जागर ज्याला म्हणतो आपण, की नाही का लोककला कशी जागवावी वगैरे याबद्दलचं यांचा हा प्रयत्न होता सर्व सरांचा वगैरे। तर त्याच्यामध्ये लोकगीत असो, गोंधळ असो, जागरण असो, असे वेगवेगळ्या प्रकारचे थीम्स इथे ठेवण्यात आले होते सर। यस सर, माझे 17 विद्यार्थी माझ्या डान्समध्ये होते सर। आम्ही मंगळागौर आणि गोंधळ असं फ्युजन आम्ही इथे सादर केलं होतं। मुख्य उद्देश की आपली लोककला जी आपण विसरत चाललेलो आहोत सर, ही लोककला लोकांपर्यंत पोहोचावी। काय होता वासुदेव होते, काय छत्रपती शिवाजी महाराज होते, काय गवळण होती, काय म्हणजे जे आपण जी आपली लोककला वगैरे विसरत चाललो होतो, ती लोककला जागृत करण्याचं काम यांनी उपक्रम हातात घेतला होता, त्याचा हा उद्देश आहे सर। सर, गेस्ट बरेच होते। सुशील बनकर सर आहेत, ओके सर। अजून मला वाटतं की बरेच, आता नाव वगैरे तर नाही, पण दिलीप खंडेराय सर होते। असे बरेच मोठमोठे कलाकार इथे आज आलेले आहेत। राहुल काकडे साहेब आहेत। असे बरेच चांगले कलाकार इथे आपल्या जजेस म्हणून उपलब्ध झालेले आहेत। यस। आपल्या शाळेचं नाव पृथ्वी प्रज्ञावंत फाउंडेशन सर। सर, शाळा नाही, ही शिबिर हे आहे की ज्याचं फाउंडेशन म्हणजे आम्ही गरीब मुलांना वगैरे तिथे शिकवणं वगैरे हे माझं काम आहे। अजून त्या प्रकारे ही संस्था दुसरं पण काम करते।
येस हां जे नवीन मुले आहेत हां त्यांच्यासोबत जुळण्यासाठी काय सांगणार त्यांना? जुळण्यासाठी की नाही का असं जर नवीन उपक्रम जर असेल वगैरे की आता माझा डान्स हे आहे तर पाशी त्याचं आहे डान्स वगैरे जसं आपण त्याला वेस्टर्न वगैरे ते डान्स म्हणतो ते सोडून ही पण आपली लोककला आपण जपली पाहिजे हा एक मी उद्देश देऊ शकतो आपल्या नवीन पिढीला. येस सर माझ्या लेकरांना तर मी शिकवतो मी डान्सच्या उद्देशाने तसंच दुसरे पण जे पण अजून आहेत वेस्टर्न डान्सवाले वगैरे तर त्यांनी पण याच्यामध्ये उतरावं आणि आपली कला जागृत ठेवावी आपलं सगळं जागृत ठेवावं हा उद्देश माझा आणि माझं सांगणं त्यांना आहे सर. येस सर सर अतिशय सुंदर प्रोग्राम त्यांनी आयोजित केला आहे औरंगाबादला मला वाटतं पहिलं वर्ष असेल त्यांचं आणि सुंदर प्रोग्राम त्यांनी इथे आयोजित केला आहे आणि लहान मुलांना स्टेज वगैरे देण्याचं काम जसं आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ललित कलाचे प्रल्हाद शिंदे वगैरे असे वेगवेगळे लोक करत असतात तोच पहिला प्रयत्न या सरांनी केलेला आहे. अतिशय सुंदर प्रयत्न केलेला आहे आणि आनंद आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये हे झालं. येस सर सर अपेक्षा म्हणजे की असे कार्यक्रम आता मी ॲज अन एक कोरिओग्राफर म्हटल्यानंतर की आता फक्त शाळेचे विद्यार्थी न करता आता जे पण डान्स क्लासचे विद्यार्थी असतात त्यांचा सर्व प्रोग्राम जे ओपन डान्स चॅम्पियनशिप पण लोककलेचा जागर या दृष्टिकोनातून यांनी हे करावं जसं फक्त आता यांनी शाळेपुरतं वगैरे वयोगट मर्यादित ठेवलं 10वीपर्यंत असं ओपन डान्स अकॅडमीचे जे विद्यार्थी त्यांना पण या लोककलेमध्ये आपलंसं करून घ्यावं सादर करावं अशी माझी इच्छा आहे. सर मी संदीप हनुमंत साखरे राहतो सिडको N7 आणि छत्रपती संभाजीनगर.